महाराष्ट्रामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 43.1% मतदान, तर देशात 54.67% मतदान। देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रामध्ये। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याने बजावला मतदानाचा हक्क। श्रीराम प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान। मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क। मतदान करताना लेकरांना डोळ्यासमोर ठेवा, मतदारांना आवाहन। परभणीतल्या बलसा खुर्दच्या ग्रामस्थांकडून मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे। जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। नाशिकची जागा शिवसेनेचीच। आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उमेदवार घोषित करणार, संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मेहर कोटेचा यांनी भरला अर्ज। त्याआधीच्या प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस सहभागी। रणजित सिंग नाईक निंबाळकरांसाठी फडणवीस प्रचार करणार। माढ्यामध्ये येत्या रविवारी 3 सभा घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट। निधी हवा असेल तर मत द्या या विधानाविरोधात शरद पवारांच्या पक्षाने केली होती तक्रार। देशामध्ये यापुढे देखील ईव्हीएमनेच मतदान होणार। बॅलेट पेपर संदर्भातल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळल्या। पुण्यातल्या अपर बिबवेवाडी परिसरात 15 ते 20 गुंडांकडून दुचाकी, रिक्षा आणि कारची नासधूस। कारवाईबाबत पोलीस गंभीर नाहीत, रहिवाशांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।